लस्सी तर काय सर्वांनाच आवडते, पण गाडीवरची लस्सी सर्वांना जमत नाही किंवा कशी करायची ते सुद्धा माहीत नसते. तर तशीच खास लस्सी आज आपण 2 फ्लेवरमध्ये बनवणार आहोत, ज्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा आर्टिफिशियल कलर किंवा फ्लेवरचा वापर केलेला नाही. अगदी ओरिजिनल पद्धत आपण दाखवलेली आहे. परफेक्ट अशा 1 लिटर दह्यापासून अचूक प्रमाणात जबरदस्त कन्सिस्टन्सी आणि चव असलेली ही मलाईदार आणि फ्लेवरफुल लस्सी कशी बनवायची ते आज बघणार आहोत. तर नमस्कार, मराठी स्वयंपाक मध्ये आज आपण मस्त थंडगार लस्सीचे 2 प्रकार बघणार आहोत. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर लस्सी बनवण्यासाठी या ठिकाणी मी 1 लिटर मलाईदार आणि घरीच बनवलेलं दही घेतलेलं आहे. दही कसे बनवायचे याची सुद्धा व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेली आहे, तेथे जाऊन तुम्ही चेक करू शकता किंवा त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही जाऊन चेक करू शकता. तर तुम्ही हे दही बघतच असाल, या दह्याला अजिबात पाणी सुटलेले नाही, अगदी चाकूने सुद्धा कापता येईल इतके हे दही छान असे घट्टसर बनून तयार झालेले आहे. आता याची मलाईदार लस्सी बनवण्यासाठी खास ट्रिक म्हणजे या दह्यावरची जी साय आहे ती आपल्याला एका प्लेटीमध्ये काढून घ्यायची आहे. याच्यावरची अलगद साय आपण प्लेटीमध्ये काढून घेतली, त्यानंतर ही प्लेट आपल्याला जरा वेळाकरिता बाजूला ठेवून द्यायची आहे. ही मलाई ना खूप जास्त आंबट नसते, छान अशी क्रीमी टेक्स्चरची ही मलाई असते. ही लस्सी नुसती पिताच नाही तर अगदी खाता सुद्धा येते. या मलाईमुळे आपल्याला कोणत्याही विकतची आईस्क्रीमचा गरज पडत नाही. जर तुम्हाला या दह्याची रेसिपी पाहायची असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या दह्याच्या रेसिपीची लिंक पिन करून ठेवते, त्यावर क्लिक करून तुम्ही हा व्हिडिओ आवर्जून बघा. आता हे दही आपण एका मटक्यामध्ये किंवा खोलगट भांड्यामध्ये काढून घेऊया. तर या संपूर्ण दह्याची मला लस्सी करायची नव्हती, म्हणून मी थोडे बाजूला काढून घेतले. उरलेली दही मी मटक्यातच ठेवले. आता हे दही आपल्याला व्यवस्थित असे घोसळून घ्यायचे आहे. तर व्यवस्थित दही घोसळायला जावे यासाठी आपल्याला एक खोलगट डबा किंवा खोलगट असे मटका घ्यायचा आहे, त्यामध्ये आपल्याला छान असे व्यवस्थित घोसळता आले पाहिजे. आता हे दही आपण पहिल्यांदा रवीने चांगले घोसळून घेऊया, यामुळे आपली लस्सी एकसारखी कन्सिस्टन्सी येईल. त्याच्यातल्या ज्या गाठी गुटाया असतील त्या सुद्धा संपूर्ण मोडल्या जातील. आता आपण लस्सी संपूर्ण घोटून घेतली, त्यामध्ये आपण साधारण 5 ते 6 चमचे पिठी साखर घालायची. साखरेचे प्रमाण तुम्ही आवडीनुसार सुद्धा कमी जास्त करू शकता. लक्षात घ्या, लस्सी करत असताना आपल्याला यामध्ये पिठी साखरचाच वापर करायचा आहे. अख्खी जी साखर असती ती जर आपण यामध्ये डायरेक्ट टाकली तर आपली लस्सी पातळ होऊ शकते, कारण साखरेला पाणी सुटते. त्यामुळे लस्सीमध्ये पिठी साखरेचाच वापर करा. आता ही पिठी साखर सुद्धा आपल्याला या लस्सीमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची आहे. हवं तर तुम्ही यामध्ये साधारण पाव चमचा वेलची पावडर सुद्धा घालू शकता. तर हे बघा, आपण साखर या लस्सीमध्ये चांगली मिक्स करून घेतलेली आहे. तर हे बघा, आपण या ठिकाणी पिठी साखरचा वापर केल्यामुळे या दह्याला बघा छान असा घट्टसरपणा आलेला आहे, अजिबात पातळ झालेली नाही व त्याला पाणी सुटल्यासारखे सुद्धा दिसत नाहीये. त्यामुळे ही टिप नक्की लक्षात ठेवा. तर मस्त आपला या ठिकाणी लस्सीचा बेस तयार झालेला आहे. आता तुम्ही यामध्ये बर्फाचे क्यूब सुद्धा घालू शकता किंवा तुम्ही थंडगार पाणी सुद्धा घालू शकता. जर तुम्हाला लस्सी पातळ हवी असेल तरच तुम्ही यामध्ये बर्फाचे क्यूब किंवा थंड पाणी घालू शकता. आता आपण वेगळ्या प्रकारची लस्सी करूया. तर सर्वात पहिले म्हणजे पिस्त्याची लस्सी आपण या ठिकाणी तयार करूया. तर अर्धा तास आधी मी कोमट दुधामध्ये 10 ते 12 पिस्ते भिजायला ठेवले होते. ते छान भिजून टम्म फुगले. आता ते पिस्ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले. त्यानंतर आपण साधारण 2 ते 3 चमचे लस्सीचा बेस घालायचा आणि आपल्याला हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. जोपर्यंत हे पिस्ते बारीक स्वरूपात होत नाही तोपर्यंत आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर हे बघा, काय भारी रंग आलेला आहे या लस्सीला. टेस्ट तर अतिशय भन्नाट आहे. कन्सिस्टन्सीवरून तर तुमच्या लक्षात आलंच असेल. आता आपला 2 नंबरचा फ्लेवर ती म्हणजे मलाईदार लस्सी. त्याकरिता आपला हा बेसच घ्यायचा आहे. पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचा. हवे असेल तर फिरवा, नाहीतर असाच वापरला तरी चालेल. फक्त ही एकसारखी दिसावी यासाठी मी याला मिक्सरला फिरवून घेतले. तर तुम्ही बघू शकता आपली प्लेन फ्लेवरची लस्सी खूप छान अशी बनवून तयार झालेली आहे. तर तयार झालेल्या लस्सीवर थोडेसे डेकोरेट करूया. तर साईडला काढून घेतलेली आपण जी मलाई होती ती थोडीशी आपण दोन्ही लस्सींवर घालूया. पिस्ता फ्लेवरच्या लस्सीवर थोडे वर्ण असे बारीक केलेले पिस्त्याचे काप घालूया.
त्यानंतर आपली साधी जी प्लेन लस्सी होती त्यावर आपण थोडीशी बदामाचे काप किंवा काजूचे काप सुद्धा तुम्ही घालू शकता। दोन्हीवर आपण छान असे डेकोरेट करून घेतलेले आहे। तर तुम्हाला हे आजचे लस्सीचे 2 प्रकार कसे वाटले ते मला कमेंट्स करून नक्की कळवा। पिस्त्याचा मस्त असा हलकासा हिरवट रंग या लस्सीला येतो आणि फ्लेवर तर खूपच जबरदस्त येतो, त्यामुळे ही पिस्ता फ्लेवरची लस्सी तर सर्वांनाच आवडते। त्यामुळे तुम्ही ही लस्सी आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून बघा। जर तुम्हाला या लस्सीचे 2 प्रकार आवडले असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तसेच तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।